अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचा 2004 मध्ये आलेला नवरा माझा नवसाचा हा चित्रपट तुफान गाजला। तब्बल 20 वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल नवरा माझा नवसाचा 2 देखील आला, पण प्रेक्षकांमध्ये जितकी क्रेज पहिल्या भागाने आणली त्याला काही तोडच नाही। चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय जितका गाजला तितकीच किशोरी शहाणे यांनी सादर केलेली ठसकेबाज लावणी ही तुफान गाजली। मात्र या चित्रपटात ही लावणी सादर करण्याआधीचा एक किस्सा किशोरी शहाणे यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शेअर केला। अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी लोकशाहीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या लावणी मागची विशेष गोष्ट सांगितली आहे। किशोरी म्हणाल्या की नवरा माझा नवसाचा या चित्रपटासाठी मला सचिनचा फोन आला आणि ते मला म्हणाले की मोठा रोल नाहीये, एक छोटासा रोल आहे, तुझी आणि अशोकची एक मिनी लव्ह स्टोरी आम्ही दाखवणार आहोत आणि त्यात लावणीही आहे। त्यावर मी फक्त तुमच्या पिक्चरसाठी काहीही इतकंच म्हटलं। पुढे किशोरी म्हणाल्या, नवरा माझा नवसाचा जेव्हा मला ऑफर झाला त्यावेळी जवळपास 10 वर्ष मी चित्रपटात काम करत नव्हते। लग्न झाल्यावर माझं पहिलं प्राधान्य संसाराला होतं। बॉबी त्यावेळी मोठा होत होता, तेव्हा मालिकेत केवळ मुंबई बाहेर जायचं नव्हतं म्हणून काम करत होते। मुलगा 10वी होईपर्यंत मला मुंबईतच राहायचंय, बाहेर जायचं नाही असा माझा मी विचार केला होता। तेव्हा सचिनजी म्हणाले की शूटिंग मुंबईत आहे आणि ते ऐकून मी नवरा माझा नवसाचा या चित्रपटासाठी लगेच होकार दिला। चला जेजुरीला जाऊ या लावणीबद्दल बोलताना किशोरी म्हणाल्या की ही लावणी चित्रित झाली तेव्हा मला वाटलं नव्हतं की ती इतकी गाजेल। ही लावणी का गाजली माहितीये? कारण ती धार्मिक नव्हती। लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत या गाण्यावर कोणीही नृत्य केलं तरी काही वावगं वाटत नाही। आजही शाळा कॉलेजच्या ॲन्युअल डे किंवा डीजेवर ही लावणी हमखास लावून लोक नाचताना दिसतात। सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा या चित्रपटात त्यांच्या सोबत सुप्रिया पिळगावकर, जयवंत वाडकर, सुनील तावडे, अशोक सराफ, प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर, कुलदीप पवार, रीमा लागू, जॉनी लिव्हर असे बरेच कलाकार होते। तर 20 वर्षांनी चित्रपटाचा सिक्वेल नवरा माझा नवसाचा 2 मध्ये सचिन आणि सुप्रिया यांच्यासोबत स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे देखील झळकले होते। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।